चर्चा करूया द्रौपदी काल, आज आणि उद्या या कादंबरीविषयी. अर्थात ती व्यक्तिरेखा म्हणजे जिने आपल्याला अक्षरशः महाभारतामध्ये नायिका स्वरूपातही आपण तिला बघू, एका युगाचा अंत करणारी म्हणून सुद्धा आपण तिला बघू, सुडाचा वेग घेणारी अशीही आपण बघू, अशी द्रौपदी. आपण द्रौपदीचा प्रवास आधी बघू हो. आणि मग आजच्या स्त्रियांकडे. नक्कीच. असा प्रसंग त्या तिकडे घडलाय आणि कोणी बोलायला तयार नाही आणि ही ओरडत होती मोठमोठ्याने. कृष्ण तेव्हा यादवी युद्धामध्ये गुंग होता आणि मग तिचा एकमेव आधार होता, तिचा सखा होता, तिचा बंधू होता. त्या कृष्णाला तिने हाक मारली. एक लक्षात ठेव, मी 14 वर्षांनी परत येईन ना तेव्हा महायुद्ध होईल आणि कोणीही तुम्ही जिवंत राहणार नाही, तुम्ही सगळ्या पांढऱ्या कपाळाच्या व्हाल. हा माझा म्हणाले, माझा हा हे आहे, सूड आहे आणि मी घेईन ती. ही ती प्रतिज्ञा तिने घेतली. म्हणून मी मगाशी जे म्हटलं की द्रौपदीने महाभारत घडवलं,